जय हिंद साथी. मी अर्जुन कदम तुमचं स्वागत करतो या सेशनमध्ये. आज एक महत्त्वाचा प्रश्न आपण घेऊन बोलतोय. भारतात आजपासून पुढच्या काही कालावधीमध्ये प्रचंड गोंधळ होणार आहे. दावे प्रतिदावे जे आहेत, सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षाकडून होणार आहेत. ही गोष्ट म्हणजे वक्फ बोर्ड. गेल्या काही राज्यांच्या इलेक्शनमध्ये आणि आता होणाऱ्या काही राज्यांच्या इलेक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चेत असणारा मुद्दा जो आहे वक्फ बोर्ड. अगदी भारतातील सामान्य जनतेला सुद्धा याच्याबद्दल चिकित्सा आहे, जिज्ञासा आहे की काय आहे सर हे वक्फ बोर्ड. चला समजून घेऊया या सेशन मध्ये की नेमका आहे तरी काय वक्फ बोर्ड. आणि आज एकीकडे सूर्योदय जो आहे तो प्रचंड भारतामधल्या काही भागामध्ये तळपतोय आणि याच तळपलेल्या सूर्यामध्ये आज लोकसभेमध्ये वादळी चर्चा होणार आहे. आणि ह्या वादळी चर्चेमध्ये आजच्या आणि उद्याच्या राज्यसभेच्या वादळी चर्चेमध्ये या वक्फ बोर्डावर खूप सारा गोंधळ होणार आहे. तर आज आपण वक्फ बोर्ड नेमकं काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. वक्फ बोर्ड जे विधेयक आहे ते आहे काय. उद्या आपण थोडी पार्श्वभूमी समजून घेऊ की वक्फ विधेयक आहे तरी काय. आज जर तारीख बघितली आपण, आज हे सेशन मारतोय ते बुधवार आहे. आज तारीख आहे 2 एप्रिल. आता हे 2 एप्रिललाच विधेयक आलं हे बरं झालं. तर एप्रिल फुलला जर विधेयक आलं असतं 1 एप्रिलला तर कदाचित सरकारचा एप्रिल फुल झाला असता. पण 2 एप्रिलला विधेयक आले. सरकारचा काल एप्रिल फुल होणार आहे काय नाही होणार आहे हे येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपल्याला समजेल. माझ्या मते एप्रिल फुल सरकारचा होणार आहे का विरोधकांचा होणार आहे हे आपण बोलूया. आधी समजावून घेऊया की बुधवारी आज 2 एप्रिलला 12 वाजता लोकसभेत हे विधेयक जे आहे ते प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर 11 ते 12 वाजेपर्यंतचा वेळ आहे आज. आणि हा प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर बरोबर 12 वाजता दुपारी हे विधेयक लोकसभेमध्ये सादर होणार. आपल्याला माहितच आहे की नुकताच राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड साहेब जे उपराष्ट्रपती आहेत देशाचे, ते काही कालावधीसाठी आजारी होते. आणि यामध्ये राज्यसभेच्या या सभापती महोदयांच्यावरती अविश्वासाचा प्रस्ताव जो आहे तो सादर झालेला होता. आणि तो सादर झाल्यानंतर तो नामंजूर झाला हा भाग वेगळा आहे. पण लक्षात घ्या की ते ज्यावेळेस परत आले आजारी पडल्यानंतर विरोधी पक्षाने फार चांगल्या पद्धतीनं त्यांची आपुलकीनं चौकशी केली. यावरून भारताची लोकशाही किती ही घट्ट आहे ते आपल्याला समजतं. म्हणजे विरोधकाला विरोध असणं किंवा सत्तेला विरोधक करणं हे तोपर्यंतच मर्यादित आहे जोपर्यंत संसदेच्या आवाक्यामध्ये आहे. संसदेच्या बाहेर या भारतातल्या लोकसभेचे पालन बोलायचे आहे खोलवर रुजून बसलेले आहे. हे आपल्याला उपराष्ट्रपती धनखड साहेब यांच्या आजारपणाच्या वेळेस विरोधी पक्षांनी आणि सत्ताधाऱ्यांनी अगदी त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या शरीराची किंवा त्यांच्या असणाऱ्या तब्येतीची विचारपूस केली. यावरून ही लोकशाही भारतामध्ये ही 75 वर्षापूर्वी जी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रुजवली ती कधी किती खोलापर्यंत याची पाळेमुळे जे आहे ती रुजलेले आहेत हे आपल्याला लक्षात येईल. आज दुपारी 12 वाजता हे विधेयक येईल आणि गुरुवारी 3 एप्रिलला म्हणजे उद्याच्या दिवशी हे विधेयक राज्यसभेत जाईल. आता विधेयक पास व्हायचं असेल तर नेमकं लोकसभेमध्ये किती बहुमत पाहिजे, राज्यसभेमध्ये किती बहुमत पाहिजे याची थोडी चर्चा करूया. यावर चर्चेसाठी 8 दिवस राखीव ठेवण्यात आले आहे असं केंद्रीय जे संसदीय मंत्री आहेत, संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितलेलं आहे. खरं तर विरोधकांनी जवळजवळ 12 तास चर्चेसाठी आम्हाला पाहिजे असं त्यांनी पीठासीन अधिकारी म्हणजे ओम बिर्ला साहेब आहेत त्यांच्याकडे आवेदन केलं होतं की आम्हाला 12 तास चर्चेसाठी वेळ पाहिजे. पण संसदीय कामकाज मंत्री आणि लोकसभेचे पीठासीन अधिकारी ओम बिर्ला साहेब यांनी काय केलं, 8 तासाचा जो वेळ आहे तो लोकसभेसाठी राखून ठेवलाय. म्हणजे आज दिवसभर म्हणजे 12 पासून असणारी चर्चा ही पुढच्या 8 तास हा सेशन मध्ये चालणार आहे. दिल्लीचं वातावरण जे आहे ते आज भरपूरच गरम होणार आहे. ठीक आहे, चला समजून घेऊया की बहुमत हे जर विधेयक लोकसभेमध्ये पारित व्हायचं असेल तर नेमकं बहुमत किती पाहिजे. आता हे लक्षात घ्या की लोकसभेमध्ये सध्या 542 खासदार आहेत. म्हणजे 542 खासदार म्हणजे भागिले 2+1 म्हणजे विचार केला झाला तर 272 इतकी मेजॉरिटी पाहिजे सरकारला हे विधेयक लोकसभेमध्ये पारित करून घेण्यासाठी. आता तुम्हाला तर माहित आहे की एनडीए कडे सध्याचं जे सरकार आहे पाठबळ ते 293 आहे. म्हणजे 272 पाहिजे आणि 293 आहेत. याचा अर्थ काय, याचा अर्थ हाच आहे मित्रांनो की हे विधेयक जे आहे ते लोकसभेमध्ये आणल्यानंतर हे 100% विधेयक पासच होणार आहे. कारण आताच बीजेपीनं व्हीप जारी केलेला आहे आणि या व्हीप मध्ये सगळे जे बीजेपीचे म्हणजे खास करून एनडीएचे खासदार आहेत त्यांनी उपस्थित दर्शवून
तिथं जे काय काउंटिंग होईल त्याला आपला सपोर्ट करणं हे गरजेचं आहे, असं व्हीप त्यांनी जारी केलेलं आहे. आता दुसरीकडं विरोधी पक्ष असणारा इंडिया आघाडी यांनी सुद्धा व्हीप जारी केलेला आहे. त्यामुळे दोन्ही सुद्धा या लोकसभेमध्ये उपस्थिती जे आहे ते असणार आहे आणि त्यामुळे 293चं ऑलरेडी त्यांचा बहुमत आहे. आता फक्त चर्चा होणार आहे आणि ती वादळी चर्चा असेल. बीजेपीकडे 240 सीट आहे, म्हणजे याच्या लोकसभेमध्ये 240 बहुमताचा जरी आकडा पार केला नसला तरी सगळ्यात जास्त मेजॉरिटी हे थर्ड टाइम नरेंद्र मोदींच्या सरकारवरती 240 यांना सीट मिळाल्या. जेडीयू जे आहे जनता दल युनायटेड हा आहे नितीश कुमार यांचा पक्ष. तर नितीश कुमार यांच्या जेडीयूला जवळजवळ 12 खासदार आहेत. त्यानंतर टीडीपी तेलुगू देसम पार्टी हे चंद्रबाबू नायडूंचा पक्ष आहे, ज्याच्यामध्ये 16 खासदार आहेत. त्यांच्यामध्ये आज जर विचार केला तर महाराष्ट्राच्या शिंदे सेनाचा म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचा जो गट आहे त्याला 7 खासदार आहे. लोजपा जो आहे लोक जनशक्ती पार्टी हा आहे रामविलास पासवान, त्यांचे सुपुत्र चिराग पासवान यांच्याकडे जवळजवळ 5 खासदार आणि राष्ट्रीय लोकदल जे आहे त्यांच्याकडे 2 खासदार. अशा टोटल ज्यांचा एनडीएचा आकडा जो आहे तो 293. म्हणजेच काय लोकसभेमध्ये दावे प्रतिदावे होतील आणि ज्यावेळेस फायनल काउंटिंग म्हणजे ज्यावरती मतदानाची प्रक्रिया होईल त्यावेळेस लोकसभेमध्ये हे विधेयक जे आहे ते 100% पास होणार आहे. आता इतर खरा गोंधळ आहे की विरोधक याच्यावरती वोटिंग करतील का सभात्याग करतील हे आजच्या दिवशी क्लिअर होईल. ओके, तर राज्यसभेत हे विधेयक म्हणजे असंही हे विधेयक मंजूरच होणार आहे लोकसभेमध्ये बहुमताच्या आकड्यावरती. आता हे विधेयक उद्याच्या दिवशी राज्यसभेमध्ये जाणार आहे. राज्यसभेमध्ये 236 खासदार आहे सध्या आणि या 236 खासदारापैकी बहुमतासाठी 119 चा आकडा लागणार आहे. आता हे 119 चा आकडा पार करण्यासाठी एनडीए कडे असणारा बहुमत जर विचार केला तर 123चं बहुमत आहे. म्हणजे सारासार करता 4-5 खासदार जर अब्सेंट राहिले राज्यसभेतले खास करून तर विधेयक बारगण्याचे चान्सेस जास्त आहेत. हे लक्षात ठेवा. म्हणून मी म्हणतो की सत्ता पक्षांनी याच्याविषयी तजवीज केलेली आहे, व्हीप जारी केलेला आहे राज्यसभेमध्ये सुद्धा की कोणी खासदार अब्सेंट राहणार नाही. कारण खासदार अब्सेंट राहिलं तर बहुमताचा आकडा स्पर्श होणार नाही आणि त्यामुळे इथं सगळ्यांनी पाठबळ दिलं पाहिजे. तेव्हा कुठेतरी 123 पाठबळ यांच्याकडे म्हणजे 119चा बहुमताचा आकडा क्रॅक होतो आणि राज्यसभेमध्ये सुद्धा आहे ना मेजॉरिटी या विधेयकाला मिळू शकते. पण याच्यासाठी सत्ताधारी जे आहेत ते उपस्थित असणं खूप गरजेचं आहे. आता पाहूया सत्ताधारी तिथं राज्यसभेमध्ये उपस्थित होत आहेत काय. यांच्या ऐन टायमाला पोटात दुखतं, आजारी पडतं, डोकं दुखतं, भरपूर सारे प्रॉब्लेम होतात. राष्ट्रपती इलेक्शनच्या वेळेस आपण बघितले 22 तब्बल खासदार अब्सेंट होते राष्ट्रपतीच्या इलेक्शन मध्ये. ही आहे भारतातील सगळ्यात मोठ्या लोकसभा किंवा लोकशाही असणाऱ्या देशाची कथा. त्यामुळे बघूया इथं हे खासदार उपस्थित राहत आहेत का. बीजेपीकडे 98 सीट आहेत. त्यानंतर जेडीयू जनता दल युनायटेड जो नितीश कुमार यांचा पक्ष आहे त्यांच्यासाठी बहुमत आहे 4 म्हणजे 4 खासदार आहेत त्यांचे. राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांच्याकडे 3 खासदार आहेत त्यांचे. त्यानंतर टीडीपी तेलुगू देसम पार्टीकडे 2 आहेत आणि राष्ट्रीय लोकदलाकडे 1 आहे. असे त्यांच्याकडे जवळजवळ एनडीएकडे 123चं पाठबळ आहे आणि बहुमतासाठी त्यांना 119 पाहिजे. म्हणजे सगळेचे सगळे खासदार उपस्थित तर पाहिजेत किंवा 4-5 म्हणजे एक जरी वोटिंग खालीवर झालं. आता तो भाग वेगळा आहे की विरोधक इंडिया आघाडीमध्ये काही लोक सपोर्ट करतात का हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. तर हे जर बहुमत असेल तर राज्यसभेमध्ये सुद्धा हे विधेयक पास आरामात होऊ शकतं. इथं परत एकदा वादळी चर्चा होईल. काँग्रेसनं खास करून लोकसभेसाठी व्हीप दिलेले आहे. त्यांचे पक्षप्रतोद जे आहेत काँग्रेसचे ते के सुरेशांना व्हीप जारी केलेले आहे. म्हणजे इंडिया आघाडीमध्ये असणारे सगळे जे काही पक्ष असतील ते पक्षांनी उपस्थित दर्शवणं हे गरजेचं आहे आणि तुम्ही क्रॉस वोटिंग करू शकत नाही. तर याची तजवीज खास करून इंडिया आघाडीच्या विरोधी पक्षाने केलेली आहे. आता समजून घेऊया की या विधेयकामध्ये वक्फ बोर्डमध्ये नेमका विवाद कुठे आहे, काय आहे नेमका या विवादाचं कारण आणि सगळ्यात महत्वाचं विधेयकाचं स्वरूप काय आहे. तर पहिली गोष्ट समजून घ्या. विधेयकाद्वारे राज्यामधील वक्फ मंडळे जे आहे यांचं केंद्र सरकार नियंत्रणाखाली असतील. म्हणजे राज्यांच्या मध्ये असणारे वक्फ बोर्डाचं नियंत्रण कोणाकडे जाईल, सेंट्रलाइज होईल, केंद्राकडे जाईल. आणि त्यामुळे थोडा गोंधळ आहे की हे सेंट्रलाइज होऊ शकतं. म्हणजे हे जर विधेयक पास झालं, आता हा भाग वेगळा आहे. लोकसभेमध्ये बहुमत असणार, राज्यसभेमध्ये बहुमत येणार आणि राष्ट्रपतीकडे हे विधेयक जाईल. राष्ट्रपती आर्टिकल 111 राज्यघटनेनुसार याला संमती देऊ शकतं, रोखून धरू शकतं किंवा पुनर्विचार पाठवू शकतं. म्हणजे राष्ट्रपतीने ज्या दिवशी साईन करतील त्या दिवशी हे विधेयक देशामध्ये मंजूर झालं असं समजायचं. म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा मॅटर आहे की राज्यांच्या मधला जे वक्फ मंडळाचं नियंत्रण आहे ते केंद्राकडे जाईल, सेंट्रलाइज होईल. दुसरी गोष्ट आहे की सलग 5 वर्ष मुस्लिम धर्माचं पालन करणाऱ्याला वक्फ मंडळाला जमीन देता येईल. म्हणजे जर सलग 5 वर्ष मुस्लिम धर्माचं पालन करणारा जर असेल तरच त्या वक्फ मंडळाला तो काय करू शकतो, जमीन देऊ शकतो, अन्यथा तो जमीन देऊ शकत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा फार
महत्वाचा आहे आणि ह्याच्यावरतीच खरा गोंधळ होणार आहे तो म्हणजे मंडळावरती म्हणजे वक्फ मंडळावरती 2 मुस्लिमेतर सदस्य असणार आहेत. आता हा खरा गोंधळ आहे. म्हणजे जो काही आज लोकसभेमध्ये जो काही गोंधळ होणार आहे तर या मुद्द्यावरती सगळ्यात जास्त होणार आहे. 2 मुस्लिमेतर असणार. आता कोण हे मुस्लिमेतर असणार आहेत? कुठल्या धर्माचे असायला पाहिजेत, कुठल्या जातीचे असले पाहिजेत, या सगळ्यावरती गोंधळ आहे. त्यामुळे हा सगळ्यात वादग्रस्त मुद्दा आहे. मंडळावरती 2 मुस्लिमेतर सदस्य असावेत का नसावेत याच्याबद्दल जास्ती चर्चा होईल. मंडळाकडे असलेल्या जमिनीचे दस्तावेज सरकारकडे सादर करणं सक्तीचं असणार आहे. म्हणजे मंडळाकडे असणारे जे काही दस्तावेज आहेत ते सरकारकडे आणि ते केंद्र सरकारकडे सादर करणं हे गरजेचं आहे. आणि 6 महिन्यामध्ये योग्य दस्तावेज सादर नाही झाले तर सरकारकडून कारवाई केली जाऊ शकते. यात 2 मुद्दे फार ज्याला चर्चा होऊ शकतं, त्याच्यामध्ये वादे प्रतिदावे होऊ शकतात. तो हा मुद्दा आहे. मंडळावर 2 मुस्लिमेतर सदस्य असणे आणि दस्तावेज जो आहे म्हणजे केंद्राकडं हे सेंट्रलाइज करणं यावरती चर्चा होईल. वाद काय आहे? वाद हाच आहे की मुस्लिमेतर सदस्यांचा समावेश हा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जो आहे हा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि इतर काही मुस्लिम संघटना जे आहेत यांचा कडाडून विरोध आहे की मुस्लिमेतर तुम्ही कसं काय ठेवू शकता. या मुद्द्यावरती विरोध आहे. आता याच्यामध्ये भूमिका जी आहे ती इंडिया आघाडीची काय आहे? तर इंडिया आघाडीची भूमिका जी आहे ती या या जे काही विधेयक आहे ह्या विधेयकामध्ये डायरेक्ट विधेयकाला विरोध करणे ही यांची भूमिका आहे का विधेयकामध्ये काही मुद्दे जे आहेत त्याच्यावरती विरोध करणे ही भूमिका आहे. हे लोकसभेमध्ये आज होणाऱ्या चर्चेमध्ये नेमकी इंडिया आघाडी ज्याच्यामध्ये असणारे इतर सगळे पक्ष आहेत म्हणजे समाजवादी पार्टी आहे, काँग्रेस आहे, तृणमूल काँग्रेस आहे, राष्ट्रवादी शरद पवार गट आहे, हे सगळे आम आदमी पार्टी आहे, हे सगळे ज्यावेळेस विरोध करतील किंवा या पक्षामधल्या म्हणजे या विधेयकातल्या काही मुद्द्यावरती फोडून काढतील त्यावेळेस समजणार इंडिया आघाडीची भूमिका या वक्फ बोर्डाला धरून काय आहे. एनडीए मधील घटक पक्ष यांची भूमिका खास करून महत्वाची आहे. कारण ते लक्षात घ्या की 2025 मध्ये आता उत्तर प्रदेशचे इलेक्शन होणार आहे आणि बिहारचे सुद्धा इलेक्शन होणार आहे. मुळात हे सरकार ठरलेलं आहे नरेंद्र मोदी सरकार पार्ट 3चं सरकार हे मुळात बीजेपीचं सरकार नाही आहे तर एनडीएचं सरकार आहे. कारण जेडीयू जनता दल युनायटेड आणि टीडीपी तेलुगू देशम पार्टी जो चंद्रबाबू नायडूंचा टीडीपी आहे आणि जेडीयू जो आहे तो नितीश कुमारांचा आहे. नितीश कुमारांचा पक्ष आणि टीडीपीचा पक्ष हे सध्या नरेंद्र मोदींच्या सरकारला सपोर्ट करत आहे म्हणून सरकार घेतलेलं आहे. जर यांनी सपोर्ट काढून घेतला तर लक्षात ठेवा देशाचं सरकार पोहोचू शकतं म्हणजे बहुमत जे आहे ते खाली येऊ शकतं 272च्या खाली आणि सरकार देशातलं घेऊ शकतं. आता इथं पडण्याचे चान्सेस काय कारण बिहारमध्ये नितीश कुमारांनी भारतातील पहिला जातीनिहाय सर्वेक्षण जनगणना केली. हे लक्षात घ्या. भारतामध्ये पहिली जातनिहाय जनगणना बिहारमध्ये झाली आणि नितीश कुमार यांनी केली होती. आता नितीश कुमार यांनी आधी काँग्रेस सोबत युनिटी करून बिहारमध्ये सत्ता स्थापन केली आणि टायमाला राजीनामा दिला आणि 9व्या वेळा म्हणजे तिथं बिहारचे स्वतःच मुख्यमंत्री झाले. ज्यावेळेस त्यांनी 2022 मध्ये ही जातनिहाय जनगणना केली त्यावेळेस एकूण बिहारची आकडेवारी लोकसंख्या जी आहे ती 10.4 कोटी आहे. 10.4 कोटी एवढी लोकसंख्या आहे ज्याच्यामध्ये 1.76 करोड हे मुस्लिम आहे. हे समजून घ्या. म्हणजे बिहारमध्ये जवळजवळ विचार केला तर 16.9% मुस्लिम समुदाय आहे. ओके त्यामुळं बिहारमध्ये पुढच्या काळात की विधानसभेला इलेक्शनला सामोरं जायला नितीश कुमार तयार आहेत तर काय या वक्फ बोर्डामुळे जेडीयू जो आहे जनता दल युनायटेड या विधेयकाला सपोर्ट करतो का हा सगळ्यात महत्वाचा आणि कधीचा मुद्दा आहे. कारण तिथं विधानसभेमध्ये होणाऱ्या इलेक्शनमध्ये याचा डायरेक्ट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बघण्याची सारखी ही गोष्ट आहे की जेडीयू याला सपोर्ट करता का. आता टीडीपीचा विचार केला तर तेलुगू देशम पार्टी आंध्र प्रदेशचे इलेक्शन झालेले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू झालेले आहेत. केंद्र शासनाने त्रिभाषा समिती स्थापन केली होती. त्रिभाषेचं सूत्र आलं होतं आणि टीडीपीचे चंद्रबाबू नायडू यांनी खाली असणारी जे राज्य आहेत यांच्यापेक्षा वेगळीच भूमिका ठेवली होती की हिंदी भाषा ही शिकायला पाहिजे असं त्यांचं मत आहे. त्यामुळे त्यांचा जर ओघ बघितला तर या वक्फ बोर्डाला हा सपोर्ट करणार आहे असंच काहीतरी दिसतंय. गोंधळ फक्त येणाऱ्या बिहारच्या इलेक्शन मध्ये होऊ शकतो. त्यामुळे नितीश कुमारांचा जेडीयू त्याला सपोर्ट करतो का जो एनडीए आघाडीचा पक्ष आहे. दुसरी गोष्ट स्वतः बीजेपीची गोष्ट केली तर उत्तर प्रदेशचे इलेक्शन यावर्षी होणार. उत्तर प्रदेशच्या इलेक्शनचा विचार केला तर 2011च्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेशची टोटल पॉप्युलेशन 19.98 करोड इतके आहे. टोटल पॉप्युलेशन 19 करोड आहे आणि त्याच्यामध्ये 3.85 करोड हे मुस्लिम संख्या आहे आणि याचा विचार केला तर जवळपास 19.26% मुस्लिम बहुल लोक आहेत इथं. आता हे लक्षात ठेवा हे सगळे राजकीय गोष्टी मी सांगतोय याच्यामध्ये धर्म आणि जात या गोष्टींचा विचार आपण केला जात नाही कारण
इथं आपण समजून घेतोय की याला बीजेपीला वक्फ बोर्ड करून काय फायदा होणार आहे आणि काय तोटा होणार आहे. आता सेंट्रलाइज गोष्टीचा विचार करता आणि राज्यांच्या मधल्या इलेक्शनच्या गोष्टींचा विचार करता तर आपण राज्यांच्या इलेक्शन जर डोळ्यासमोर ठेवल्या तर याचा फायदा होईल का तोटा होईल हे येणाऱ्या कालावधीतच आपल्याला समजेल. पण 19% मुस्लिम बहुल लोक आहेत उत्तर प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये जवळपास 16.9% आहेत. म्हणजे बीजेपी मधल्या काही सदस्यांना हे वाटत असणार आहे जे या राज्यातून बिलॉंग्स करतात की आपलं मतदारसंघ याच्यामध्ये असणारे जे प्रमाण आहे मुस्लिमांचं यामध्ये किंवा हिंदूंच्या मध्ये जो काही वक्फ बोर्डाला घेऊन असणार त्यांची विचारसरणी याच्यामध्ये काय राज्य सरकारवरती गालबोट येऊ शकतं का, तिथं असणारा आपण सत्ताधारी होण्यासाठी काही प्रॉब्लेम येऊ शकतं का, याच्यावरती या एनडीए मधल्या जे घटक बहुल पक्ष आहेत यांचं म्हणणं असं नसणार आहे. आणि IMIM ची भूमिका काय म्हणजे वसुद्दीन ओवैसी. आता हे लक्षात ठेवा की वक्फ बोर्डाला डायरेक्ट विरोध करतोय आम्ही त्यामुळं या चर्चेमध्ये आम्ही सहभागी होणार नाही असं बिलकुल म्हणणं नाही वसुद्दीन ओवैसींचं. ओवैसी आजच्या काल दिलेल्या प्रसार माध्यमांच्या मध्ये असं म्हणाले होते की आम्ही या चर्चेमध्ये सहभागी होऊ आणि सरकारला आम्ही सांगू की या वक्फ बोर्ड मधले नेमक्या त्रुटी काय आहेत. त्यामुळं ही चर्चा जी आहे ती इथं MIM बद्दल सुद्धा वादळी होणार आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे आणि ते नेमकं विरोध करतायत का सपोर्ट करतायत का या मंडळातील असणाऱ्या एखाद्या घटक पॉइंट वरती ते पाठिंबा देत आहेत आणि विरोध करतायत ते त्याच वेळी समजेल. ओके, उत्तर प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका या वक्फ बोर्ड ज्या आहेत याच्यावरती भरपूर याचा परिणाम करतील, प्रतिकूल आणि अनुकूल प्रतिकार करतील. आता पाहूया आपण की लोकसभेमध्ये आज नेमकं चर्चा काय होते आणि बीजेपी आणि काँग्रेस पक्ष म्हणजे एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यामध्ये दावे आणि प्रतिदावे नेमकं काय होत आहे आणि त्यानंतर उद्या राज्यसभेमध्ये याच्यामध्ये प्रतिक्रिया काय होईल आणि मग त्यानंतर राष्ट्रपतीकडे हे विधेयक जर दोन्ही सभागृहांनी पारित केलं आणि राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली तर वक्फ बोर्ड हा भारतामध्ये लागू होईल. तर आपण पुढच्या कालावधीमध्ये राज्यसभेमध्ये विधेयक आल्यानंतर राज्यसभेने सपोर्ट केल्यानंतर पुन्हा एकदा या नेमक्या मुद्द्यावरती तिथं काय खलबती झाली त्याच्यावरती जरूर भेटू. तोपर्यंत थांबतो. जय हिंद.